सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. सकाळची सगळी कामे लवकर आवरून घेतली आणि जाऊ दे झाडून म्हणत दुपारच्या कामाला लागले. कारण आम्हाला बाहेर जायचं होतं. कुठे ते कळेलच लवकर. वाटाणा सोलला आणि याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. अन्वेषा झोपेतून उठले होते आणि बिस्किट खात बसले होते आणि आम्ही आवरून आता चाललेलो विट्याला. विट्याच्या चौकात आल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शौर्य, स्वराज्य आणि अभिमानाची आठवण करून देत. या चौकातून जाताना प्रत्येक माणूस महाराजांना नमन केल्याशिवाय पुढे जात नसेल. या महाराजांच्या पुतळ्यामुळे तर विटा शहराला शोभा आहे. नंतर आम्ही आलो समीक्षाच्या शाळेत. गॅदरिंग होतं तिचं. तिला घरातूनच तयार करून आणलेली आणि इकडे अन्वेषाच्या माकड उड्या चाललेल्या. आज लय खुश होती. तिकडे गाणी वाजत होते आणि इकडे तिच्या करामती चाललेल्या. नुसत्या गाण्याच्या तालावर डान्स पण करत होते. तिचा डान्स झाल्यावर लगेच घरी आलो. घरी आल्यावर स्वयंपाक बनवायला घेतला. भाकरी केल्या, मसाल्यातली वांगी केली. दिवसभराचं काम कोणाला दिसत नसलं तरी त्यातून उभं राहिलेलं घर सगळ्यांना आधार देतं. हात थकले तरी हार मानायची नाही, कारण आपल्या कष्टातूनच घराचं आणि मनाचं सुख उभं राहतं. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.